नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारे प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मुने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. क्या बात. आपल्याकडे काही माणसं जी चाललंय त्यात सामील होतात, कसलीही तक्रार करत नाही. जे घडलंय त्याला नशीब म्हणतात आणि पुढे जातात, ज्याला आपण म्हणतो प्रवाहाबरोबर जाणं. काही माणसं चाललेल्या गोष्टींना छेद देऊन वेगळ्या दिशेने प्रवास करून आपली ओळख निर्माण करतात, ज्याला आपण म्हणतो प्रवाहाच्या विरुद्ध जाणं. पण काही माणसं स्वतःचा वेगळा मार्ग तयार करून त्या मार्गावर अनेकांना घेऊन जाऊन त्यांचंही भलं करतात आणि आदर्श आयुष्य जगतात. याला म्हणतात स्वतःचा वेगळा प्रवाह तयार करणं. आणि असा प्रवाह तयार करणाऱ्या आपल्या आजच्या पाहुण्या, त्यांचं काय काम आहे आणि किती त्यांचे कानाचे खडे आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. स्वागत करूया श्रीगौरी सावंत यांचं. श्री गौरी सावंत यांचे स्वागत या मंचावर. श्री गौरी सावंत यांचे स्वागत या मंचावर. ज्यांच्या आयुष्याचा प्रवास आहे खडतर, ज्यांच्या आयुष्याचा प्रवास आहे खडतर, त्यांची मेहनत ही कष्ट ही आहेत अपार, ज्यांचं समाज कार्यही आहे हो फार. श्री गौरी सावंत आल्या कानाला खडा लावायला. आज त्यांच्या या भागातून बघूया मिळतंय काय शिकायला. गौरी सावंत आल्या कानाला खडा लावायला. आज त्यांच्या या भागातून बघूया मिळतंय काय शिकायला. थँक्यू थँक्यू थँक्यू. कसं वाटलं स्वागत? आल्या आल्या सोनारांनी कान टोचल्यासारखं वाटलं. या बसा बसा बसा. थँक्यू. अहो, कार्यक्रमाचं नावच आहे ना कानाला खडा. बरोबर. काही लोकांना तो कानाला खडा लावल्यासारखं वाटतं, काही लोकांना कान टोचल्यासारखे वाटतात. नाही, पण असा सोनार असेल तर नक्कीच कानामध्ये खडे घालायला आवडतील. श्रीगौरी सावंत काय आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली? श्री गौरी सावंत सरळ सोपी व्यक्ती आहे आणि कोडं तसं काही नाहीये. म्हणजे असं पडणारं कोडं नाहीये, किंवा जेव्हा मी आली तेव्हा लोकांच्या जसं ॲब्रो वरती गेले तेवढं खरं तर नाहीये. म्हणजे मी सरळ तुमच्या आमच्यासारखीच हाडामासाची आहे. फक्त इतके दिवस मी लपाछुपीच्या खेळामध्ये पाठी होती म्हणून. आणि जसं मी म्हणाले श्री गौरी म्हणजे मी माझ्या नावाच्या आधी श्री का लावते, तर मी शिखंडीची शेवटची आखरी वंशज आहे म्हणून मी माझ्या नावापुढे श्री लावते. आणि श्रीचा अर्थ संपूर्ण असतं. आणि जरी तुम्हाला वाटत असलं की मी संपूर्ण नाही, तरी मोने साहेब मी संपूर्ण आहे म्हणून श्री गौरी. काय आपण व्याकरणामध्ये शिकताना किंवा व्यवहारात ती आणि तो असे दोन वापर करतो. याच्या पलीकडे आपल्याला काही माहीत नसतं की आपण ते माहीत नाही असं दाखवतो, परंतु त्याच्या पलीकडे सुद्धा बरंच काही असतं. तर हे जे बरंच काही असणं आहे याची सुरुवात तुम्हाला लहानपणापासून जाणवली, सुरू झाली काय? नेमकं झालं काय लहानपणापासून? संजय सर, कसं आहे माहिती आहे, माझा जन्म मुळात असा नव्हता. हां, तुमचा जन्म मुळात कुठला? पुण्याची आहे मी. बरं. पुण्या भवानीपेठचा माझा जन्म आहे. बाबा माझे पोलीसमध्ये होते आणि त्यामुळे पोलीस लाईनीतला माझा जन्म आहे. आणि मी जेव्हा जन्माला आली गोडबोले नर्सिंग होममध्ये, तेव्हा डॉक्टर मॅडमनी लिहून दिलं की मुलगा आहे, कारण की आपल्याकडे लिंग बघूनच ओळख केली जाते. आणि आय वॉज अ बॉर्न ॲज अ मेल, पण स्त्री माझ्यात कुठेतरी बंद होती. आणि वयाच्या 7व्या वर्षापर्यंत जसं बाकीच्यांना कळत नसते आपली लैंगिकता, तसं मलाही नव्हतं माहिती. आणि मी तेवढीच अल्लड होती, लहान मुलांबरोबर खेळायची, माझ्या विश्वात होती. आणि मला वाटतं की माझ्या कळायच्या आधीच समाजाने मला जाणीव करून दिली की तू बाई वेगळी आहेस. तू बाई वेगळी म्हणजे काय? काय अर्थाने जाणीव करून दिली? मग गणपत पाटील, बायल्या, छक्का एवढीच. पण तीच 4 नावं भरपूर काहीतरी वेगळी होती. कारण की जर माझ्या मित्रांना जसं एखाद्याला रमेश देव किंवा एखाद्याला अमिताभ बच्चन चिडवायचे किंवा एखाद्याला श्रीदेवी किंवा माधुरी म्हणत असतील, तर मला गणपत पाटील. त्यामुळे त्याच्यातच सगळं आलं. आणि ही ओळख मला माझ्या समाजाने दिली होती. समाज जेव्हा मी म्हणते तेव्हा पहिला समाज असतो आई वडील, दुसऱ्या बहीण भाऊ आणि शाळेतले मित्र, आणि तिसरा समाज आपण सर्व जाणकार व्यक्ती. आणि माझ्यासारखीचा जन्म जरी पहिल्या समाजात झालेला असला तरी
ती डायरेक्ट पहिल्या समाजातून तिसऱ्या समाजामध्ये फुटबॉलसारखी उडवलेली असते आणि तो आक्रोश आयुष्यभर तुम्हाला सहन करावा लागतो. ती श्रीगौरी. या कुटुंबाने तुमच्या तुम्ही पहिला समाज जो म्हणता त्या पहिल्या समाजातून तुम्ही तिसऱ्या समाजात पर्यंत फेकल्या गेलात ह्या सगळ्या, तर इथून इथे हा जो प्रवास होता या काळात तुमच्या घरच्यांनी तुमच्या कुटुंबानी असे काय तुम्हाला कानाला खडे लावायला दिलं? बापरे, म्हणजे पाठीमागे बघताना मला असं वाटतं की खडेच खडे आहेत. म्हणजे वाटेवरती जशा काचा असतात तसं मी आयुष्यात खडेच उचलत आली असेल, फक्त कानाला लावलं नसेल मी. पण खूप वाईट अनुभव जास्त आहेत, म्हणजे चांगले नाही. कारण की एक माझी लैंगिकता वेगळी असल्यामुळे, जसं आपण म्हटलं की एका तळ्यात होते पिल्ले, ते जसं गाणं, आणि ते तंतोतंत मीच काय माझ्यासारख्या सगळ्या तृतीयपंथींसाठी होतं. कारण की आम्ही एका घरात जन्माला आलेलो असतो. मला कुठल्या हिजड्यांनी जन्म दिलेला नाही आहे. मला तुमच्यासारख्या सो कॉल हेट्रोसेक्शुअल आईवडिलांनी जन्म दिला आहे. मग मी अशी वेगळी का? एक्सेप्ट करायला मानसिकता नाही. जसं तुम्ही शाळेमध्ये शिकलात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकी लिंगी, पण मोने सर तुम्ही कधी आत्तापर्यंत नपुसकी लिंगाचा अर्थ तुमच्या बाईंना विचारला का? शिकलात ना हो तुम्ही, मग का नाही विचारलं? किती गोड असलात तुम्ही. कारण की ज्या गावाला जायचं नसतं त्याचं आपण तिकीट विचारत नाही. नाहीतर हेच तुमच्याबरोबर काय, माझ्याबरोबर काय, किंवा माझ्या समाजातल्या सगळ्यांबरोबर हेच झालेलं आहे. इग्नोर. बट इग्नोर किती इग्नोर करायचं? हो, पण काय आहे, तुम्ही आत्ता म्हणालात पण तुम्ही लहान होतात तेव्हा, खूप लहान होतात, 6-7 वर्षाच्या. आता तुम्ही या वयात म्हणू शकता इग्नोर, पण त्या वयामध्ये बालमनाला इतकं इग्नोर करणं, सांगणं किती कठीण गेलं असेल तुम्हाला? खूप त्रास व्हायचा. कारण की सगळे मुलं क्रिकेट खेळायच्या किंवा मुली भातुकली खेळायच्या आणि मला कोणी घ्यायलाच तयार नसायचं. माझ्या आवडीचे ना खेळ, मुलं ना मुली. ना मुलं ना मुली. कारण की मुलींमध्ये 10 मिनिटाच्या वर खेळलं की मग ते काय म्हणायचे की नको, बास झालं, पुरे आता. म्हणजे पुरे म्हणजे एवढं पुरे असायचं की मी आयुष्यात एकटी पडत गेले आणि माझ्यासारखे दुसरे कोणीच नव्हते. जसं मुलांना मुलं असतात की बाबा रे तू बॅट घेऊन ये, माझ्याकडचा चेंडू घेऊन ये, तो आपण खेळू, किंवा मुली तू भांडी कुंडी घेऊन ये, तू आई बन, तू टीचर बन. माझ्याशी खेळायलाच कोणी नव्हते आणि लोकांना माझी भीती वाटायची. का भीती वाटायची? तर मी लहानपणापासून खूप पॅन्झी होते, मी बायकी होते. त्यामुळे मुलींना असं वाटायचं की हा काहीतरी वेगळा प्रकारे मुलांमध्ये गेलं की बुलिंग होणार, आणि स्वतःच मी त्यांच्यामध्ये खेळायचीच नाही. त्यामुळे एकटीच माझं विश्व मी लहानपणापासून निर्माण करत होते. पण घरच्यांनी खरं तर आपल्या अपत्याला प्रेम द्यायचं असतं, माया द्यायची असते. एखाद्या मुलगा असेल समजा, जन्मता त्याला काही व्यंग असेल, तो पांगळा असेल किंवा शारीरिकदृष्ट्या तो असा असेल, तर आई वडील त्याच्याकडे जास्त मायेने बघतात, प्रेमाने बघतात. त्याच्या उलट तुमच्या बाबतीत घडत होतं. त्यामध्ये तुमच्या आई, तुमचे वडील हेही त्याच्या बाबतीत फार विरोधात होते. नाही, आई खूप समंजस होती. तिला माहिती होतं, कारण की माझी खूप लवकर लहानपणी आई वारली. आणि जेवढी ती माझ्या वाट्याला आली ना, ती भरपूर आली. कारण की एकदा सहज बोलता बोलता ती म्हणाली की वरण भाताचा कुकर लावायला शिकून घे. म्हणजे पूर्वी ते मोठे 15 लिटरचे कुकर असायचे, वरण भात आणि खाली बटाटे टाकायचे आणि काहीतरी एखादी भाजी स्टीम करायची त्या हिशोबाने. कारण की ती नेहमी बोलता बोलता म्हणायची वरण भाताचा कुकर लावायला शिकून घे, आयुष्यात उपाशी मरणार नाही. का? तर तुझं लग्न होणार नाहीये. मीन्स दॅट वॉज अ हिंट शी वॉज न्यूइंग. आणि वडील पोलीस खात्यातले होते, एक सरळ साधा माणूस. त्यांनी प्रेम केलं नाही असं नाही. मला एकदा आठवतं, मी पुण्याला भवानी पेठेतून आम्ही चतुर्शिंगीला मला घेऊन जायचे आणि बाबांकडे बुलेट होती आणि बुलेटच्या पुढच्या टाकीवरती मला बसवलेलं. आणि ते जत्रेमध्ये जसं एक होडी मिळते, ती दिवा लावल्यानंतर गोल गरगर गरगर फिरते, तसं आणि चक्र होतं. हां, मेणबत्ती लावलं आणि ते चक्र होतं, ते मला घेऊन दिलं होतं. आणि मी त्या गाडीवरती असं संतोषी माता आल्यासारख्या त्या आविर्भावात बसले होते मस्तपैकी, आणि ते चक्र फिरत होतं. बाबांची बुलेट पोलीस लाईनमध्ये आली आणि एक आवाज आला, ए गणपत पाटील. मी वडिलांना दादा म्हणते. दादानी मला गाडीवरून उतरवलं. त्यानंतर आजपर्यंत कधी बसवलंच नाही. आणि त्या दिवसापासूनची जी कट्टीबट्टी आहे ती आज तागायत आहे. आजपर्यंत ते माझ्याशी कधीच बोलले नाहीत. नाहीतर मी 10वीला असताना त्यांनी सहज आजीला विचारलं, कार्टा कुठे चाललाय? तर कारण की 10वीपर्यंत युनिफॉर्म असतो आणि बोर्डाच्या परीक्षेलाच आपण नवीन कपडे घालतो. तर चालली होती आणि दादांनी विचारलं की कुठे चाललाय? मला नाही, आजीला. तर ती म्हणाली की तो 10वीच्या परीक्षा आहे त्याची. एवढी दरी होती. म्हणजे माहितीच नाही की माहितीच मुलगा नाही. कितवीत आहे, काय काय म्हणजे ते खूप दुखावले असतील असं मला वाटतं. कारण की एक असतं की आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये किंवा पेट्रॅकीमध्ये पण त्यांचं एक असतं की मी पोलीसवाला आहे, माझ्या मुलांनी असंच झालं पाहिजे, यांनी हेच केलं पाहिजे.
ते कुठेतरी डीप दुखावले होते. पण आता जेव्हा मी समाजामध्ये बघते किंवा दुसऱ्या तृतीयपंथींकडे समाजाचा जो बघायचा दृष्टिकोन आहे व्यापक, ज्या पद्धतीने कुठल्याही आईवडिलांना वाटणारच नाही की आपल्या मुलाच्या वाट्याला ते यावं, म्हणून कदाचित अबोला असेल त्यांचा आणि माझा. हे झालं तुमच्या कुटुंबाचं, आईवडिलांचं. जेव्हा तुम्हाला हे जाणवायला लागलं आणि तुम्ही आजूबाजूला जे बघत होतात की लोक चिडवायचे वगैरे, तेव्हा तुम्हाला काय वाटायला लागलं होतं स्वतःला आतून? स्वतःला तुम्हाला असं नाही वाटलं की अरे काय परमेश्वरा, तू काय माझ्या नशिबात हे वाढलंयस वगैरे? हो वाटलं ना. सुसाईड करायचा प्रयत्न केला. स्वतःला राग येत होता. कितवीत होता तुम्ही? मी 9वीला असेल किंवा त्याच्याही आधी असेल. मी एकदा टेरेसवरून उडी मारायचा प्रयत्न केला होता. कारण की मी एका फॅमिलीच्या लग्नाला गेली होती कोणीतरी, आणि माझे नातेवाईकच माझ्याशी बोलायला तयार नव्हते. कारण की त्यांना असं वाटलं की अरे आमची इज्जत झाली आहे. तर कोणीतरी गोड समजूत काढली त्यांची की लहानपणी आई वारली आहे म्हणून तो थोडा शामळू आहे, थोडा बायकी आहे. पण मला ते एवढं वाळी टाकल्यासारखं झालं ना की घरी आल्यावर वाटलं की नको, आता नाही जायचं यांच्यामध्ये. पण सोल्युशन किंवा पर्याय असं काहीच माहिती नव्हतं. एवढं निगेटिव्हिटी सगळीकडे होतं, त्यामुळे मला बोलताच यायचं नाही. आणि त्याची घुसमट मला जास्त होती. कारण की आत्ता आपण म्हणतो की काउन्सिलिंग आहे मेंटल हेल्थवरची, पण नाही, घरातले किंवा कोणी नाही. आणि अशा मुलांशी कोणीच बोलत नसतं. त्यामुळे मी सुसाईड करायचा प्रयत्न केला होता. आयुष्याच्या त्या अवस्थेत असताना, त्या वयामध्ये तुम्ही त्यातून कसा मार्ग काढलात आणि काय ठरवलं तुम्ही पुढे जायचं कसं? घरात राहायचं नाही हे क्लिअर होतं. कारण म्हणजे की घरात राहावं अशी परिस्थितीच नव्हती. कारण की बेडरूममध्ये जर वडील असेल तर मी हॉलमध्ये असायची, आणि जर दादा येत असेल तर मी बाल्कनीमध्ये जायची. कम्युनिकेशन हे कोणाकडेच नव्हतं. म्हणजे नुसतं पोट भरायसाठी घरात राहतो असं. सो आय वॉज अनवॉन्टेड. म्हणजे एखादं जसं आपण बाल्कनीमध्ये एखादं अनवॉन्टेड झाड येतं, नको म्हणजे मी आहे, त्या पद्धतीची मी होती. त्यामुळे मला घरात राहावंसंच वाटायचं नाही. आणि बाकीचे मित्र जसं संध्याकाळी सांगायचे नाही माझी घरी माझी आई वाट बघते, माझं वाट बघणारच कोणी नव्हतं, माझी हाऊस माऊस करणारच कोणी नव्हतं. त्यामुळे त्याचा फायदा आत्ता झाला आहे की माझ्या असं स्पेसिफिक भाजी आवडीची नाही, जी आता समोर येतं ते मी खाते. पण आपण म्हणतो ना की अरे माझ्या गण्याला हे आवडत नाही, माझं नाव गणेश होतं आधी, तर गण्याला माझ्या हे आवडतं असं म्हणणारं कोणी नव्हतं मला. नाही, तुम्ही आयुष्य आणि भाजी हे इतकं सोपं करून सांगताय. आम्हाला आहे तुमची हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे खरंच सोपं नाही, खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. तुम्ही शाळेत असताना एक काहीतरी लव्ह लेटर लिहिलं होतं, त्याच्यानं तुमच्या वडिलांनी तुम्हाला खूप हे केलं होतं ना? काय झालं होतं तो किस्सा? बापरे, म्हणजे भरपूर अभ्यास केलेला आहे. प्रेम करावं, कोणीही करावं, कोणावरही करावं, आणि प्रेमासारख्या भावना, मी माणूस आहे. प्रेम करता येणं ही ताकद आहे. आता किती ब्लश झाली आहे त्याच्यावर मला कळलं असेल. आणि त्यामुळे मी खरंच करत, पण मला तेव्हा समजत नव्हतं. म्हणजे जसं आपल्याकडे हार्मोनल चेंजेस होतात, एका वयामध्ये आल्यानंतर तुमच्या पौगंड अवस्थेमध्ये यू फील टू अट्रॅक्ट समवन, जसं मुलं मुलींकडे होतात. तर माझ्या बाबतीत मुलीकडे आकर्षित होण्याचा प्रश्नच नव्हता. पहिली गोष्ट, मला आवडायचं एक व्यक्ती, पण हिंमत कधी झाली नाही. आणि म्हणजे मुलगा कसं प्रपोज करू शकतो कोणाला, ते आत्ता जेवढं आपण सहज ॲडव्हर्टाईजमध्ये वगैरे सांगतो की आय एम अ गे किंवा तेवढं इट वॉज नॉट इझी. म्हणजे कमिंग आउट जे आपण म्हणतो की समोरच्याला भावना एक्सप्रेस केलं, कारण की तो जर माझ्याशी बोललाच नाही परत तर. आणि त्याच्यामुळे खूप वादळ झालं होतं. पोलिसांचा पट्टा कसा असतो तेव्हा चांगलं मला कळलं होतं. त्यामुळे पहिल्या प्रेम की अधुरी कहाणी असेल ती माझी कदाचित. मग फायनली कानाला खडा कधी लावलात आणि घराच्या बाहेर पडलात? कारण हे तुमच्या मनात काही एक दिवसाचं नसेल, हे महिनोन चालू असेल, वर्षानुवर्ष. नाही, हे खूप म्हणजे उद्रेक, हे ज्वालामुखीसारखं एका रात्री नव्हतं. रिग्रेशन एवढं होतं ना की उठता बसता टोमणे होते की माझे घरचेच माझ्याशी बोलायचे नाहीत, नातेवाईक बोलण्यासारखे नव्हते, मित्रमैत्रिणी नव्हते, मग तुम्ही एकटे पडल्यासारखे होते. आणि त्यात मी खूप द्वाड आहे, मस्तीखोर आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं की शाळा सुटली की मला घरी जावं असंच वाटायचं ना. म्हणजे ऑर्नेल हायस्कूल म्हणजे 9 ते 5 असायची, मी 8:30-9ला घरी गेले तरी विचारणार कोणी नसायचं. माझं दप्तर कधी व्यवस्थित नसायचं, गृहपाठ कधी व्यवस्थित नसायचा, शाळेच्या पुस्तकांना कधी कव्हर नसायची. आय वॉज लाईक दिस. त्यामुळे विचारणारं कोणी नव्हतं मला आजपर्यंत. म्हणजे कधी असं कोणी विचारलं नाही की बाबा तू जेवलास का. त्यामुळे आपण टपोरी आहोत, आपलं वेस्टच आहे, यांच्यामध्ये राहायचं नाही, ही भावना खूप स्ट्रॉंग होती माझ्याकडे. आणि एक दिवशी बाबा डबा आणायला गेले, कारण की आजी वारली होती तोपर्यंत. आणि दादा डबा आणायला गेले, तर मी तिकडच्या स्टँडवरचे 60 रुपये, आमच्याकडे AC चा TV होता पूर्वीचा तो, आणि 60 रुपये घेऊन मी
पळून आली. म्हणजे तिकडनं एरोड्याला कल्याणी नगरला आमचं घर होतं, तिथून पिंपरीपर्यंत टमटम आणि त्याच्यानंतर मुंबई जे आपण पूर्वीच्या अशा गाड्या असायच्या दादरपर्यंत, ते गाडी पकडून मी पळून आली. आणि एवढंच लक्षात होतं की आता परत घरी जायचं नाहीये. निघाल्यानंतर काय डोक्यात काय होतं? कुठे काहीच नव्हतं, ह्यांच्याकडे राहायचं नाहीये. हे बोलतच नाही. एकदा माझ्या वडिलांनी मला म्हणजे फोनवरती उचललं, तर मी हॅलो म्हणाले, तर दादा मला म्हणाले की हा कार्टा रस्त्यावर टाळ्या वाजत भीक मागत फिरेल, तू फोन उचलत जाऊ नकोस, कोणी आलं तर तू बाहेर येऊ नको. म्हणजे मला ते अक्षरशः म्हणजे असं मुलीला बघायला तर तसं एवढं वाईट नाही आहे मोने सर, एवढं वाईट नाही, खरंच नाही आहे. मग मी ना अशी ग्लासमध्ये वगैरे घेऊन यायची की त्या आविर्भावात की मला बघायला कोणीतरी आलं. आणि इट वॉज माय जर्नी. मी स्वतःला उलगडत होते. माझे रेशमी बंध तसेच सुटत होते, पण ते त्यांना त्रासदायक होतं. मग एकदा वडील म्हणाले की कार्टाला सांग की कोणी मित्र आले तर माझ्या समोर येत जाऊ नको. आणि या सगळ्याचं मिश्रण असं होतं की वाटलं की पळून जावं, नको यांच्याकडे. कुठे रोडवरती राहावं लागेल, काय करावं लागेल, काहीच विचार नव्हता. फक्त निघायचं इकडनं. आणि त्या संधीची मी वाट बघत होते. कारण की 2 दिवस आधीच मला भरपूर मारलं होतं वडिलांनी. तर एवढं एक म्हणजे नको. मुलं का घर सोडून पळतात? मी निघाली घरातून. म्हणजे मी मागे सुद्धा नाही बघितलं. म्हणजे आपण जसं टाटा करायला मागे बघतो की कोणी असेल, पण आय डोंट फील टू. माझं कोणीच नव्हतं तिकडे. थांबण्यात अर्थच नव्हता तिकडे. कारण की त्यांना ते एक दिवशी जाच म्हणाले होते मला, तू जा इकडनं. एखाद्यावर ओझं किती बनायचं आपण. सो आय डिसाइडेड नो. बरं, तुम्ही बाहेर पडलात घरातनं, काही माहीत नव्हतं, त्यानंतर काय केलं? आणि त्या बाबतीत कानाला खडे असतीलच काहीतरी. कानाला भरपूर म्हणजे भरपूर. आता केलं असतं तर कानात भरपूर स्टँड झालं असतं कानातल्याचं खड्याचं. मी पळून गेली आणि 2 दिवस दादर स्टेशनला होती. आणि सिद्धिविनायकमध्ये खूप लोक लाडू देतात. तर मला प्रचंड भूक लागली होती. तर मी आधी दादर स्टेशनवरती रगडा पॅटीस खाल्लं. आणि रगडा पॅटीस मला अजून टवका उडवलेली ती बशी होती चॉकलेटी कलरची, आणि ती खाल्लं. आणि ते पाणी मागितलं, त्यामुळे ग्लासमध्ये असा हात टाकून तो ग्लास ठेवला. मी पाणी प्यायली नाही, तशी नाटकी फार ना, पाणी नाही प्यायली मी. आणि मग तशी मुंबईत त्यालाच स्वच्छ पाणी म्हणतात माहितीये का? काही हरकत नाही, स्वच्छ आहे. तर ते ग्लासमध्ये ठेवलेलं बघितलं, प्यायली नाही मी आणि निघून गेले. मग परत भूक लागली, वाढतं वय असेल, सारखी खायची सवय होते म्हणजे. तर मी शिवाजी मंदिरच्या रोडनी चालत होते आणि तिकडे ते खूप मारवाडी गुजराती लोक असे मोतीचूरचे लाडू देत होते. आणि लाडू हा माझा वीक पॉईंट आहे मोतीचूरचा. एकदा दिलं, त्या माणसाच्या लक्षात आला हा 2-3दा मुलगा सारखा येतो, आणि मग त्यांनी मला ओरडलं. पण आत्तापर्यंत मी भरपूर लाडू खाल्ले होते, त्यामुळे मग मी दादर स्टेशनला येऊन रात्री झोपली. आणि ढुंगणावरती पोलिसांनी रात्री 2:30 वाजता काठी मारली. तेव्हा मी उठली. आणि दॅट टाईम आय रिअलाइज की मी खूप मोठी चुकी केली, घर सोडून आली. तेव्हा मला जाणवलं की रात्री भयान, कारण की मुंबई झोपत नसते. प्लॅटफॉर्मवरती तेवढ्या वेळासाठीच ते काही असेल. आणि जेव्हा पोलिसांनी बांबूचा प्रसाद दिला तेव्हा जाणवलं की आपण घर सोडून आलो आहे. पण तोपर्यंत बाबा काय करत असतील काही मला विचारच नाही आला. ओरडतील, घाबरतील, नो. इट वॉज लाईक दॅट की नाही, घरी जायचंच नाही आहे. तुम्हाला भावंड किती? मोठी बहीण आहे मला. एकच. तिलाही सांगून जावं असं वाटलं नाही? ताईचं खूप लवकर लग्न झालं होतं. हो हो हो. आणि आपल्याकडे कसं असतं की मुलीचं लग्न झालं की माहेर करायला तिचं कोणी नव्हतं. आणि माझ्यामुळे तिच्या सासरच्यांची इज्जत जाईल. कारण की मला अजून आठवतं की माझ्या आई जेव्हा वारली तेव्हा कावळा शिवायचा असतो पिंडीला. तर कावळा पिंडीला शिवत नव्हता. म्हणजे बाकीच्यांच्याकडे ते जाऊन सगळं खात होते, पण माझ्या ते आईचं जे ठेवलं होतं त्याच्याला ते शिवतच नव्हते. आणि तेव्हा बाबा तर काही बोलायच्या मनस्थितीत नव्हते आणि ते शिवतच नव्हते कावळा. तेव्हा माझे भाऊजी, माझे बहिणीचे यजमान म्हणाले की सासूबाई तुम्ही काळजी नका करू, मी त्याला सांभाळेल. त्यावेळेस दुसरा म्हणाला तो हिजडा आहे, त्याची कशाला जबाबदारी घेता. ते म्हणाले आणि कावळा शिवला असेल आणि तो विधी आटपला. त्यामुळे ताईकडे तरी काय बोलणार, नाही बोलू शकत. मग पुढे काय झालं? दादर स्टेशनवर तुम्ही आलात, झोपला? दादर स्टेशनला पळून आल्यानंतर माझी एक मैत्रीण होती. मीन टाईम म्हणजे मुंबई पुण्यात जरा म्हणजे कसं असतं की ट्रान्सजेंडर्स लोकांचा एक छोटासा कळप माझा झाला होता तयार. तर माझी एक मैत्रीण होती शिवानी, तिच्याबरोबर मी गेली. आणि तिने मला रात्री, मी तिच्या जेव्हा घरी गेली, तिच्या गोधडीला प्रचंड वास येत होता. मला भूक लागली होती आणि तिने समोरचा भात दिला तर उकडा तांदूळ होता आणि मी कधी खाल्लं नव्हतं. म्हणजे इंद्रायणी तांदूळ वासावरती आपल्याला कळत होतं. म्हणजे आत्ता मगाशपर्यंत मी जसं सांगत होती, पण वेल फॅमिलीतून आल्यामुळे कधी हे माहीत नाही. तर तिने मला तो भात दिला, तो मला
कशाखाली जातच नव्हता, पण भूक खूप लागली होती, खाल्ली. आणि दुसऱ्या दिवशी तिने मला एक घाणेरडासा असा घाणेरडा नाही म्हणता येणार, ड्रेस दिला बऱ्यापैकी आणि सिग्नलवरती घेऊन गेली, वीग लावून वगैरे घेऊन गेली. त्या दिवशी मोने सर, आय वॉज अ सिंड्रेला. आय वॉज ॲक्च्युअल सिंड्रेला. जसं स्वप्नातलीच एखाद्याचा बूट हरवतो ना, तशी मी होती. गाड्या जात होत्या समोरून पुढे मागे, काहीच कळत नव्हतं. मी कशी दिसत असेल या तुमच्या नजरेने मला माहिती नाही, पण त्या क्षणाला माझ्यासारखी सुवर्णपरी मीच होती, माझ्यासारखी सुंदर मीच होती. कारण की मला आरशात बघायची, मीच माझ्या रूपाची राणी होती. गाड्या जात होत्या आणि जेव्हा मी भानावर आली तेव्हा 5 रुपयाची सेलोटेप लावलेली नोट कोणीतरी दिली होती आणि मी ती अशी हातात धरली. इतक्या वेळी मी भीक नव्हती मागितली. गाडीवाल्याने माझ्या हातात जेव्हा ती नोट दिली तेव्हा मी भानावर आली की व्हॉट आय एम डुईंग, मला हे नाही करायचं. तेवढाच आयुष्यातला सण होता आणि मी रडायला लागली. तिने संध्याकाळी मला विचारलं काय कितना पैसा किया, तर 7-8 रुपयाची चिल्लर असेल, ते सुद्धा लोकांनी दिले कारण की मी माझ्या एन्जॉय करत होती. तो घागरा लूज होता, पायात चप्पल नव्हती, पण त्या दिवशी कुठेतरी मी मुलगी झाला. आयुष्यात पहिल्यांदा तुम्हाला जो वेश करायला हवा होता. हा, म्हणजे माझं व्यक्ती स्वातंत्र्य आणि रोडवरती बिंदास बोल्डनेसमध्ये मी होती. तर तिने माझ्याकडे पैसे बघितले, ते म्हणाले इसमें तो मैं तेको खाना भी नहीं दे सकती हूँ. म्हटलं ले ले, मेको नहीं चाहिए, पण उद्या ना मला बॉर्डरची साडी द्या घालायला आणि मोठी टिकली लावायची आहे. लाईक दॅट. पण नाही, मग नंतर 4-5 दिवसानंतर त्यांनी मला समजून परत घरी पाठवून दिलं. त्यावेळेस सावंत साहेबांना कळलं होतं की असं आहे आणि मग त्यांनी सांगितलं की नाही आता तुझी मी सोय करून देतो. वडिलांनी मला मुंबईमध्ये चारकोपमध्ये छोटंसं घर घेऊन दिलं आणि सांगितलं की बाबा असं पळू नको, कारण की तू पळून गेल्यानंतर आणि मधल्या पिरियडमध्ये मला सांगावंसं वाटेल, जेव्हा बाबा घरी आले 3 दिवस सावंतसाहेब टी व्ही चालू, पंखा चालू आणि जेवणाचा डबा ठेवून तिथेच एका जागी बसले होते. त्रास त्यांना नसेल झाला, पण तरीही आजपर्यंत त्यांनी मला एक्सेप्ट नाही केलंय. किती स्वतःला त्रास करून घेत असतील. मीच असं नाही, माझे वडीलच असं नाही, आमच्यासारे कितीतरी लोक आहेत ज्यांची फॅमिली कुठल्या तरी क्षणाला, मी काही कुत्रा पांजरीचं पिल्लू नाही घरामध्ये 4 महिने 5 महिने पाळलं आणि कंटाळा आलं की मच्छी मार्केटमध्ये नेऊन सोडलं. कुठेतरी आमच्या पण आईवडिलांना आमची आठवण येत असेल ना. आम्हाला तर येतेच येते, पण मोठ्या बहिणीचं लग्न होणार नाही, भावकीत नाग जाईल, ह्या निव्वळ आणि निव्वळ एका गोष्टीमुळे ट्रान्सजेंडर्स बेबीज आईवडिलांपासून दूर असतात. मला एवढं सांगावंसं वाटतंय सगळ्यांना की आपलं बाळ हे फक्त आपलं बाळ आहे एवढंच समजा आणि त्याच्यावर प्रेम करा. त्याच्यात काय आहे आणि काय नाही याच्यामागे जास्त वेळ घालवू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यात जर दोष कोणाचा असलाच तर तो त्या बाळाचा नाही, तो पालकांचा आहे, तुमचा आहे. बस एवढं सांगू. तुमच्या शिक्षणाचं तुम्ही तोपर्यंत SSC झाला होतात फक्त, आणि मग पुढचं शिक्षण काय केलं? पुढे मग रुपारेला ऍडमिशन घेतलं आणि मग मी घरी आली होती राहायला. पण मग ते कॉलेज बिले हा सगळा खर्च कोण करत होतं? बाबा करत होते. बाबा करत होते. सी त्यांनी, मी म्हणजे मगाच्या पोर्ट्रेटपर्यंत असं वाटत असेल की ते एकदम विलन होते वगैरे, नाही, त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, पण ते कधीच बोलले नाही, दूर ठेवून. कारण की ते त्याची तुम्हाला काहीच गरज नव्हती, त्यांनी फक्त जवळ आपल्याला बाळालं म्हणजे होतं. मला आज म्हणजे मी माझ्या वडिलांना 7-8 वर्षापूर्वी रस्ता क्रॉस करताना बघितलंय, पण माझ्यात हिंमत नाही आहे की जाऊन त्यांना दादा म्हणून हाक मारायची. आणि ते पूर्वीपेक्षा खूप खचलेले दिसलेत मला आता, आणि आता तर अजिबातच हिंमत नाहीये की त्यांच्या समोर जाऊन. आणि मला काय वाटतं तुम्ही गेलात तर ते काय करतील? नाही एक्सेप्ट करणं, कारण की एकदा तुम्ही प्रयत्न करून बघितला? हो, खूप प्रयत्न केले. मी रत्नागिरीच्या बसमधून उतरून त्या गेटपर्यंत पण जाऊन आली आहे, खूपदा जाऊन आली आहे. नाही, माझ्या ताईने, म्हणजे वडील माझे आता रिटायर्ड झालेत, मुंबईला पेन्शनसाठी कधी कधी येतात, तेव्हा ताईने त्यांच्याकडे टेबलवरती फोटो पेपर आलेला, त्याच्यामध्ये माझा फोटो होता, ते ठेवलेलं. तर दादा तिला म्हणाले की तुला जर असं करायचं असेल तर सांग, मी तुझ्या घरी पण नाही येणार. तर आता पुन्हा त्यांना छळणं किंवा दुःख देणं, त्यांना जास्त त्यांचा त्रास होत असेल. नको वाटतंय सगळं, खूप त्रास होतो. म्हणजे कानाला खडे काय किंवा आयुष्याला खडा काय, जसं आपण म्हणतो ना की
पाय माझे रक्तबंबाळ झालेत, आता ताकदच उरली नाहीये आणि टाळ्या वाजवायची ती हिंमतच नाहीये. म्हणजे मी कदाचित समाजाला मी ओव्हरऑल आज मी इकडे जी बसली आहे ना मोने सर, एकंदर मी एंटायर माझ्या कम्युनिटीचं लीडर म्हणून बसली आहे, एक गौरी सावंत म्हणून नाही. मी जर माझं दुःख म्हणाली ना, माझ्यातल्या प्रत्येकीचं तेच दुःख आहे. आई वडिलांनी नाकारलेलं, समाजाविषयी जो आमचा जो आक्रोश आहे ना, तो असं कुठेतरी बाहेर येतो. मला फक्त आणि फक्त प्रेमाची गरज होती, मला किंवा माझ्या एंटायर कम्युनिटीला. कोणीच नाही. लोकांना माझं चिडणं, माझं रस्त्यावरती नागडं होणं दिसतं, पण त्याच्या मागचे मनीषा किंवा सायकोलॉजी कोणी समजून घेतलं नाही. आम्हाला प्रेमाची गरज आहे, ज्यात आमची काहीच चुकी नाही आहे. तरी पण लोक आमच्याकडे बघून हसतात, खिदळतात, मस्करी करतात, सगळ्या गोष्टी आहेत. पण कुठेतरी या हसण्यामागे दुःखाची खूप मोठी झालर आहे आणि हे लोकांना कधी समजेल मला माहीत नाही. समाजामध्ये एक वेगळी विकृती असते, त्याचा त्रास तुम्हाला कधी झालाय का? खूपदा झालं. म्हणजे कधी कधी आपण जेव्हा म्हणजे ह्या कपड्यामध्ये जेव्हा डॉक्टर्सकडे जातो आणि डॉक्टरला आपण देव म्हणतो आणि जर गेलं तर मग मेल डॉक्टरकडे म्हणा, अरे ये लोक इधर किंवा आता काय छक्के लोक पण यायला लागले का OPD-मध्ये, ह्यांना कशाला बोलवलं इकडे, असं तोंडावर तोंडावर. एवढी मोठी डिग्री असलेले डॉक्टरच असं उद्धट असतील. काय ग बाई, तुला काय प्रेग्नंट आहेस की काय, बघा छान. काय ते मेडिकलच्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये समाजशास्त्र विषय नसतो ना. आणि समाजाचा परीघ वाढणं गरजेचं आहे, जो आज नाहीये. दवाखान्यातला एखादा असा काय अनुभव आहे, तुम्ही एकदम डॉक्टरांबद्दल बोललात म्हणून काय विशेष कानाला खडा लावला? विशेष कानाला खडा लावण्यासारखं म्हणजे माझी एक चेला होती कुमारी म्हणून, आणि तिचं एका रिक्षावाल्याशी प्रेम होतं. आमची प्रेमं कदाचित अशीच असतात, कधी न आल्यासारखी रोमॅन्टिक स्टोऱ्या नाही आहेत, पण प्रेम आयुष्यात हळूवारपणे येऊन सगळ्यांच्याच आयुष्यात जातं. आणि तो एका मुलीबरोबर पळून गेला आणि तिने सुसाईड अटेम्प्ट केला आणि ती जाळून घेतलं तिने. आणि मुंबईच्या एका मोठ्या सरकारी इस्पितळामध्ये आम्ही तिला ठेवलं, तेव्हा अक्षरशः बाथरूमच्या बाजूला तिला ठेवलं होतं. डॉक्टर हात लावायला तयार नव्हते, काठीला लावून तिच्या अंगाला मलम लावत होते. आणि हे जेव्हा मी समोर बघत होती त्याचा जास्त त्रास, मला असं वाटत होतं की तिथेच तिचा गळा दाबून टाकावा, लेट हर डाय. शेवटच्या क्षणाला तरी ती म्हणाल, नानी इधर पिशाब का बहुत गंदा बास आता है, वॉर्ड में शिफ्ट करेंगे, कभी करेंगे. मला माहिती होतं ते आजही नाही करणार, उद्याही नाही शिफ्ट करणार. म्हटलं शाम को करेंगे, तू इतना जल के ली ना अभी थोडा बास ले ले. काय म्हणणार, कारण की मला माहिती होतं की ॲटलिस्ट तिला तिथे ठेवलं. जास्त बोलत तर डॉक्टर पण तिला आत्ताच घेऊन जाईल. माझे पोलीस केस घ्यायला कोणी तयार नसतं. एखाद्या मुलीची जर रस्त्यावरती कोणी छेड काढली, 10 लोक म्हणजे समाजसुधारक, हे काय रे घरी मुली नाही आहेत का, घरी आई नाही आहेत का, पण माझ्यासारखीची छेड काढली की आणखीन 4 जण तयार होतात. और मामू कैसे हो, मस्त ना, असं. म्हणजे डबल मिनिंगच्या जोकसाठी, कमरेखालच्या जोकसाठी मी सर्रास आहे. किंवा जर कधी एखाद्या चुकून भागून मी जर स्टेशनवरती उभी राहिली, जाणाऱ्या प्रत्येक गाड्या मला चिडवत असतात, और मामू. रेल्वेमध्ये मस्तपैकी हे करत असतात, और आयटम, बिजली, चमेली, काही वाटेल ते. आणि अपेक्षा माझ्याकडून असते की बाई ग तू भीकच नको मागू, बाई ग तू नागडीच नको होस. तुम्ही एवढ्या काठ्या माराल मला तर मी कुठेतरी उचकटणार नाही का? थोडक्यात तुमचा कोणी वाली नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. ना समाज तुमच्यासाठी काय करत, ना सरकार तुमच्यासाठी नाही करत. बापरे, सरकार म्हटलं की पोटात खरंच गोळा आला. मी 2014 सुप्रीम कोर्टात गेली. आय एम द पर्सन हू फाईल द पिटिशन इन द सुप्रीम कोर्ट. आणि खरं तर मोने सर, सुप्रीम कोर्ट जाणे माझ्यासाठी शाबासकी वगैरेचं नाही आहे. ही तर खरं तर हे समाजाची शोकांतिका आहे की मला सुप्रीम कोर्टात जावं लागलं. कारण की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, आय द इंडियन सिटीजन. कुठेही त्यांनी स्त्री किंवा पुरुष लिहिलेलं नाही आहे. यू आर नॉट ब्लेस्ड. मग माझ्या सारखीला अन्न वस्त्र निवाराच्या पलीकडे जाऊन सुप्रीम कोर्टात का जावं लागलं? आणि आज तुम्ही 70 वर्षाचे आहात. भारताला जेवढे वर्ष स्वतंत्र होऊन झाले असेल तेवढ्या वर्षाचे तुम्ही आहात, आणि मी केवळ आणि 5 वर्षाचीच आहे. माझा इतक्या वर्षाचा इतिहास, कारण की 5च वर्ष झालेत. मला न्यायालयाने माझी फक्त ओळख दिली, पण ती सुद्धा कागदोपत्रीच. मला झोपडपट्टीतच राहावं लागतं, मला सुलभ शौचालयामध्येच जावं लागतं, कारण की घरकुल वगैरे बाकीच्या योजनांचा फायदा मला बेनिफिशरी नाहीच आहे.
निव्वळ तुम्ही छानपणे सांगता, अरे हे लोकांचा त्रास आहे, हे लोक टाळ्या वाजवतात, हे लोक भीक मागतात, पण माझ्याकडे दुसरं काहीच सोर्सेसच नाही आहेत. मग मला तुम्ही एवढं वायलंट का करताय की मला तुमच्या ताटात हात घालावा लागतोय? मलाही माहिती की मी छान गोड बोली तर मला कोणी 5 रुपयाच्या वर देणार नाहीये. मलाही कधी कधी खोटं पुरे गोविंदा लग रे मोहन साहेब आज. तर तुमच्या खिशातले 100 रुपये मला मिळणार. 2014 पासून आत्तापर्यंत इम्प्लिमेंट काही नाहीये. मला समाजामध्ये चालायचंय, मला शिक्षण हवंय, मला नोकरी हवी आहे, पण ते करताना बरोबर मला माझं जे रूढीवाद होतं, माझं जे परंपरा आहेत त्या जपायच्यात. मी मंगलमुखी आहे, मी तुमच्या दारात येऊन तुम्हाला आशीर्वाद देते, पण त्याच ताकदीने जर मी एखाद्या अंगणवाडीची टीचर झाली तर आणखी 40 वर्षांना येणारी मुलं जी असतील ते सांगतील की आम्हाला अशा मावशी शिकवायला होत्या, त्यांच्या मनात माझ्याविषयी राग नसेल. ही दरी एका रात्रीत नाही बंद होणार. वी वॉन्ट टू डू दिस. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी आशेचा किरण दिसला किंवा काहीतरी हुरूप आला असं कोण व्यक्ती भेटली? माझी मुलगी गायत्री. हो, मी एका मुलीची आई आहे. आणि खूप लोक हसतात की बाई तुला गर्भाशय नाही तरी तू आई कशी? त्यावेळेस मी म्हणते मदरहूड इज अ बिहेवियर. टू लव्ह समवन, टू केअर समवन, दॅट इज अ मदरहूड. इकडे बसलेले सगळेच जण, तुम्ही, मी, आपण सगळेच आई आहोत. कारण की XY क्रोमोझोमचं गणित मला नाही जमलं, पण प्रेम करणं निखळपणे ते फक्त मातृत्वामध्ये आहे. आणि मी गायत्रीची आई आहे. गायत्रीची आई सेक्स वर्कर होती आणि आम्ही NGOमध्ये काम करतो. म्हणून साहेब मला आठवणीने सांगावंसं वाटेल, NGOमध्ये वातावरण असं टेबल खुर्च्यांचं नसतं, सगळेच एकत्र बसतो आणि मग कोणाचा डबा काय असेल त्याच्या बाजूला मी जाऊन बसते सोयीनुसार. तर एक दिवशी दुपारच्या वेळेस एक बाई आली माझ्याकडे आणि आली तर आम्ही तिला म्हटलं बस बाई जेवायला, आणि ती पण बसते आणि तिने एकच प्रश्न विचारला, अम्मा आचार आहे क्या? मी माझा आयब्रो असं 90 डिग्री फिरवला मस्तपैकी आणि मग तिला माझ्याकडचं लिंबाचं लोणचं दिलं. तेवढीच त्या महिलेची आणि माझी जुजबी ओळख. बाकी आयुष्यात काहीच ती मला भेटली नाही. आणि ती गेली आणि आयुष्य जशी फटाफट जसं फिल्ममध्ये जातात, एक पडदा असा केलं की तसं तसं आयुष्याचा पडदाही तसा फटकन झाला. 5 वर्षाचा मधला काळ लटून गेला आणि मी कुठेतरी चालली होती तर माझा एक स्टाफ येऊन मला म्हणतो, अम्मा डू यू रिमेंबर हर? तर मी म्हटलं आयुष्यात कोणाला लोणचं दिलं ती काय लक्षात ठेवणार? मी आता माझ्या जन्मदात्र्यांनाच विसरून गेली आहे, त्यामुळे आता काय लक्षात ठेवणार कोणाचं? तर ती म्हणाली की ती HIV पॉझिटिव्ह होती आणि ती म्हटलं ठीक आहे, एक लाईन लिस्टिंगमधून नाव कमी करा. ते म्हणाले नाही, तिची एक छोटी मुलगी आहे और उसे बेच रहे सोनाकाची. त्यावेळेस मी स्वतःला थांबू नाही शकली. बिईंग अ सोशल वर्कर म्हणून आणि एक माणूस म्हणून जेव्हा मी त्या रूममध्ये गेली, 10 बाय 10ची छोटीशी खोली होती. पंखा, TV सगळं विकलं जात होतं. म्हणजे तो गॅसचा बाटला 1200 रुपयामध्ये ते गेलं, सगळं गेलं, चटई पासून सगळं. आणि शेवटी छोटीशी एक मुलगी होती, तिला एक पठाण म्हणाला की माझे 2 लाख रुपये द्यायचे आहेत आणि मी त्या मुलीला घेऊन चाललोय. कधी कधी खोटं बोलणं गरजेचं असतं. मीही बोलते, माझ्या पोटासाठी म्हणा, माझ्या प्रोफेशनलसाठी म्हणा, कशासाठी. त्यावेळेस मी तिला त्या माणसाला सांगितलं माझे 5 लाख रुपये द्यायचे. 5 लाख माझ्याकडे नसतील किंवा नाही आहेत. तरी मी त्याला म्हणाली, आणि मला A पासून Z पर्यंत मोने साहेब सगळ्या शिवाय येतात. मी सगळ्या रंगात रंगलेली बाई आहे. म्हणजे एखाद्याला छान शब्दात पण मी समजून सांगू शकते, बाबा हा टोमणा तुला आहे, जन्म जरी पुण्याचा असला तरी. दॅट्स गुड थिंग. मी हमरी तुमरी केली, सगळं झालं आणि त्या मुलीला मी घेऊन आली. मी त्याला म्हटलं ज्या जो होगा सो देखा जाएगा. आणि तसं हिजड्यांच्या नादाला कोणी लागत नाही, हे अंगावर येणार, भांडणार. आणि मी तेव्हा बऱ्यापैकी जरा गोल गोल होती. बच्चूला घेऊन जेव्हा घरी आली, माझी गुरु वटाणे काहीतरी करत होती, तिने मला पहिला प्रश्न विचारला, इन्सान का बच्चा? काय विचारलं? इन्सान का बच्चा. कारण की मीन टाईम आम्ही सगळेच समाजाला घाबरत होतो. आमचं एक परिवार आहे. आम्हाला तुमच्यामध्ये फक्त पैशासाठी यावंसं वाटतं, अदरवाईज तुमच्या सुख दुःखाशी आम्ही रिलेटेड होतही नाही. माझी गुरु मला विचारते इन्सान का बच्चा. त्यावर मी म्हटलं हां ठीक आहे. ते म्हणाली पाठवून दे ही बॅग. म्हटलं उद्या परवा कोणीतरी येईल घेऊन जाईल. रात्र झाली, झोपायला माझ्या बाजूला ठेवलं. 2-2:30 वाजता ती माझी गोदडी ओढे, मी तिची गोदडी ओढे, कारण मी इरिटेट झाली होती. आणि 2-2:30 वाजता तिने माझ्या पोटावर हात ठेवला. मुने सर, तो आजपर्यंत मी हात नाही काढू शकली. ती माझी मुलगी गायत्री. तो माझ्या आयुष्यातला कानाला खडा. पण तो खडा नव्हता, माणिक रतन होतं ते, जे आयुष्यभर मी जपून ठेवलंय. ती माझी मुलगी गायत्री. आणि त्याच्यासाठी मी चिंचा, आवळे, बोरं काही खाल्लेलं नाहीये.
त्या हातानेच तिने मला मातृत्व देऊन टाकलं आणि त्याची जबाबदारी पेलायला मी त्या क्षणाला तयार झाली. वाटेल ते होऊ दे, लोक माझ्याकडे काही बघू दे. मी रस्त्याने चालताना लोक म्हणजे क्या लडकी बेचणे को लाई क्या. कोणी एवढंही म्हणालं की अरे हिचं म्हातारपण आता सुरक्षित जाणार, धंदेवाली की बेटी धंदा करके इसको पालेगी. पण लोकांच्या मनात हाही विचार कधी नाही आला की बाबा ही तिला सुरक्षित वातावरणात ही ठेवू शकते, कारण माझ्याकडे समाजाचा बघायचा दृष्टिकोनच तो होता. श्री गौरी, तुम्ही म्हणालात की त्या क्षणी तुम्ही ठरवलं की आपण ह्या मुलीला दत्तक घ्यायचं, म्हणा की ही मुलगी आपली. काय त्या क्षणिक यांनी म्हणणं सोपं असतं, पुढे त्याच्यासाठी खूप कठीण असतं ते. खूप 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 कठीण. म्हणजे आई म्हणून जसं मी श्यामच्या आईची आई नाहीये की भरजरी ग पितांबर दिला फाडून ये, असे संस्कार करणारी मी आई नव्हती. आणि जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा शाळेमध्ये का 2 वेण्या लागतात मला माहिती नाही. मी रोज एखाद्याच्या पाया पडायची की बाई ग माझ्या मुलीची 2 वेण्या घालून दे, कारण की त्या रिबीन लावायला लागतात. आणि शेवटी एकदा कंटाळून तिला सलूनमध्ये नेऊन तिचं बॉयकट मशरूम कट करून आणलेला मी. तेव्हा तिला रडताना बघून मला वाईट वाटत होतं, पण माझी तेव्हा मजबुरी होती. माझे हात बांधलेले होते कारण की मला 2 वेळा घालताच येत नव्हत्या. मी फक्त अशी स्त्री होत गेलेली आणि स्त्रियांनी असं जगावं, साचेबंद असावं तशी मी नव्हती. पण जेव्हा मुलगी माझ्याबरोबर आली ना तेव्हा माझ्या चालण्यात बदल झाला होता. माझे कपडे घालायची पद्धत बदलली होती आणि नकळत ती गर्भसंस्कार ती माझ्यावर करत होती. मी घडत होती आई म्हणून. रिक्षात एकदा बसताना रिक्षावाल्यांना सवय असते काचेचं असे असं वर खाली करायचं, तेव्हा ती म्हणाली की सीधा बैठो ना, वो अंकल देखो देख रे. ती मला आई घडवत होती. या सगळ्यातनं तुम्ही मार्ग असा काढलात की आपण स्वतःच याच्यावर मार्ग शोधायचा, आणि म्हणून तुमचं आयोग, तुमची संस्था, तुमचं अभियान सुरू झालं. त्याबद्दल मला जरा सांगा. जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत त्याला आई दूध देत नाही. आणि गप्प बसणारी गौरी नव्हती. आणि माझ्यासाठी कोणी का करेल, म्हणजे आधी आपण म्हणतो आधी स्वतःचं घर स्वच्छ करा आणि मग समाजाकडे जा. आणि माझ्यासाठी असे कोणीच येणारे नव्हते. त्यामुळे आम्हाला संघटित होणं तेवढंच गरजेचं होतं. आजीचं घर ह्या संस्थेबरोबर मी आता काम करते. आजीचं घर म्हणजे ज्याला हिंदीमध्ये नानी का घर म्हणतो आपण. मी सेक्स वर्करच्या मुलींबरोबर काम करते. कारण की माझं असं मत आहे की जसं आपण ठरवून मोकळे होतो पोलिसाचा मुलगा पोलीस होईल, डॉक्टराचा मुलगा डॉक्टर होईल, तसं आपण सगळेच नकळतपणे ठरवून मोकळे होतो की सेक्स वर्करच्या मुलीसुद्धा सेक्स वर्कर होतील. असं गरजेचं नाही. उभा आयुष्याचा आमचा प्रवास स्त्री भावनासाठी आम्ही जगलो. माझ्याकडे देण्यासारखं भरपूर काही आहे, पण मी कोणाला द्यायचं. म्हणून आजीचं घर, नानीचं घर, जिथं ओल्ड ट्रान्सजेंडर्स, वयस्कर तृतीयपंथी, वारांगणींच्या मुलींना सांभाळतील, की जेणेकरून त्या सेक्स वर्कमध्ये जाणार नाही, त्याच्यासाठी मी काम करते. नानीचं घर, आजीचं घर. आणि मी नेहमी सांगत असते, आणि मला स्वामी विवेकानंदांची गोष्ट प्रामुख्याने आज आठवते की डोंट आस्क सोसायटी व्हॉट दे हॅव डन फॉर अस, इट इज युअर ड्युटी टू प्रूव्ह युअर सेल्फ दॅट व्हॉट यू कॅन डन टू द सोसायटी. आज इथपर्यंत येणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. अशा कितीतरी गौरी आहेत. मला माझी जबाबदारी माहिती आहे. मला अभिमान आहे मी भारतीय असल्याचा. माझी संस्कृती, माझा धर्म, माझी जात सगळं भारतीय. कुठल्या एका टप्प्यामध्ये मी नाही आहे. आणि मला माझी जबाबदारीची जाणीव आहे. म्हणून नानीचं घर. फंड रेझिंगसाठी मी इकडे तिकडे जाते, बोलत असते. आता मी माझ्या जीवनावरती ऑटोबायोग्राफी लिहिते, अर्ज टू द फ्लाय, गौरी अर्ज टू द फ्लाय. आणि त्याच्यातून जे पैसे येतील ते संस्थेला, अशा पद्धतीने चाललेलं आहे. कारण की जेव्हा आपण पैसे मागतो ना, तर लोकांना असं वाटतं की ही माझी गरज नाही आहे. पण सेक्स वर्करच्या मुली या समाजाच्या मुली आहेत. जसं त्यांना त्यांचे आई वडील, धर्म, गोत्र काहीच माहिती नाही आहे, तसं तुम्ही इग्नोर करून चालणार नाही. कारण की ह्या मुलीसुद्धा समाजाच्या आहेत आणि त्याच्यासाठी नानीच्या घराची गरज आहे. माझं आवडतं गाणं आहे, एक वार पंखावरून फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. पण मला एवढं सांगावंसं वाटतं की माझ्या जे आयुष्याला वाट्याला जे आलं ते माझ्या चेलेंच्या वाट्याला कधीच येऊ नये. परिवारची गरज काय असते ना, माझ्यापेक्षा जास्त कोणालाच नाही कळणार. वी नीड अ फॅमिली. माझे गुरु आहेत, त्यांनी ती पोकळी उणीव सगळे भरून काढली आहे. पण कधीतरी वाटतं
झी मराठीच्या वतीने मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की एक कुटुंब तुमच्यासाठी आहे. वार पंखावरुनी फिरो तुझा यातलं काय निवडायचं पहिल्यांदा ते तुम्ही ठरवा. हे मुद्दा मांडलेले आहेत. तुम्ही बोलताना म्हणाला होतात की मला मोतीचुराचे लाडू आवडतात. हात तुझा अंगणात भरभरून प्रेम आहे हे, जे मी कधीच विसरणार नाही, ज्याचा गोडवा माझ्या आयुष्यभर राहील. आणि मी झीचे खरंच आभारी आहे, ऋणी आहे की माझ्यासारख्या नकटीला इकडे बोलवलं. नकटी का म्हणाली? कारण की माझं नाक मी शूर्पणखा नाहीये की समाजाने कापलंय, पण मी जाता जाता तुम्हा सगळ्यांना बधीर करून चालली आहे. पण तो बधीरपणा नसावा आणि जाताना गोडवा असावा म्हणून हे लाडू घेऊन चालली. घरेवरी अवघा फिरलो घरेवरी अवघा फिरलो. श्रीगौरी सावंत यांचं आयुष्य एक गोष्ट आहे, जी गोष्ट स्वतःच त्यांनी त्यांच्याच अनुभवातून आणि त्यांच्याच लेखणीतून लिहिली आहे. या गोष्टीतला नायक पण त्याच आहेत, नायिकाही त्याच आहेत, आणि एक विलन आहे, आणि तो विलन आहे समाज. इथून पुढे कुणाचाही तिरस्कार त्याच्या लिंगावरून करू नका, त्याच्या जन्मावरून करू नका. आणि असं जर करत असाल तर कानाला खडा लावा, कारण जगणं मग कुठलीही भावना घेऊन हा प्रत्येकाचा अधिकार आहे, आणि प्रत्येकाला सहभागी करणं हे आपलं कर्तव्य आहे. याच नोटवर आपण थांबूया आणि परत भेटूया पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.